स्ट्रोकची जी लक्षणं सुरुवातीला आपल्याला दिसतात ती लक्षात ठेवण्यासाठी अशी काही एखादी युक्ती आहे का? स्ट्रोकची लक्षणं भरपूर आहेत, पण जी सर्वात महत्त्वाची आणि जी खूप कॉमनली बघितली जातात, अशी काही लक्षणांचा एक शॉर्ट फॉर्म बनवलेला आहे, ज्याला आम्ही बी फास्ट असं म्हणतो. प्रत्येक लेटरला महत्त्व आहे. सो बी फॉर बॅलन्स, ज्याच्यात पेशंटचा बॅलन्स गेलेला असतो, नीट चालता येत नाही. ई फॉर आयसाईट, ज्याच्यामध्ये डोळ्यासमोर कमी दिसणं किंवा एक बाजू कमी दिसणं, हे सिम्प्टम्स येऊ शकतात. तिसरं आहे फेस. सो एफ फॉर फेस, ज्याच्यात फेस एका बाजूला जाणं, हे सिम्प्टम्स येऊ शकतात. त्याच्यानंतर आहे ए. ए म्हणजे आर्म. आर्म म्हणजे एक कुठलाही हात, पाय किंवा दोन्ही हात-पाय हे लुळे पडून किंवा वीकनेस येऊ शकतो. शेवटचा आहे एस. एस म्हणजे स्पीच, ज्याच्यामध्ये पेशंटचा स्पीचमध्ये जीभ जड होऊ शकते, बोलायला अडखळेपणा येऊ शकतो किंवा समजणं डिफिकल्ट होऊन जातं. आणि लास्ट सर्वात महत्त्वाचं टी, टाईम. टाईम इज ब्रेन आणि टाईम फॉर ॲक्शन. सो फार महत्त्वाचं आहे की पेशंट वेळेवर पोहोचावा. सो बी फास्ट हे जरी लक्षात ठेवलं तर बऱ्यापैकी स्ट्रोक्स कव्हर होतात.